ओम नमो भगवते वासुदेवाय. 17 मे 2026 अधिक मास म्हणजे अतिरिक्त महिना सुरू होणार आहे. काय आपल्याला माहीत आहे? अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना काय आहे आणि हा काय येतो? चला तर मग जाणून घेऊया. हिंदू पंचांगामध्ये दर 3 वर्षामध्ये एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक मास असे म्हणतात. धार्मिकदृष्ट्या या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. म्हणून यास अतिरिक्त महिना किंवा पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. अधिक मास येण्याचे प्रमुख कारण सूर्य आणि चंद्र यांच्या गतीचा ताळमेळ. सौरवर्ष म्हणजे सूर्यावर आधारित वर्ष जवळजवळ 365 दिवस आणि 6 तासाचा असतो. चंद्रवर्ष म्हणजे चंद्रावर आधारित वर्ष जवळपास 354 दिवस असतात. या दोन्हीमध्ये जवळजवळ दरवर्षी 11 दिवसाचे अंतर असते. हे अंतर 3 वर्षात 29 दिवस किंवा 30 दिवस म्हणजेच जवळपास 1 महिन्याचे अंतर होते. हेच अंतर योग्य प्रकारे होण्यासाठी चंद्र पंचांग आणि सौर पंचांग मध्ये योग्य ताळमेळ राखण्यासाठी प्रत्येक 3 वर्षानंतर एक अतिरिक्त म्हणजेच अधिक मास येत असतो. सौरवर्ष काय आहे? आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यासाठी जितका कालावधी लागतो त्यालाच एक सौरवर्ष म्हटले जाते. एका सौरवर्षात 365 दिवस आणि 6 तास असतात. हेच 6 तास 4 वर्षात मिळून 24 तास म्हणजेच एक दिवस बनतो, ज्यांना आपण लीप इयर असे देखील म्हणतो, ज्यामध्ये फेब्रुवारीचे 29 दिवस येतात. चंद्रवर्ष काय आहे? चंद्राला पृथ्वीची एक प्रदक्षिणा करण्यासाठी आपली कला म्हणजेच एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंत पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्यावर चंद्रवर्ष आधारित असते. चंद्राचा एक महिना जवळपास 29.5 दिवसाचा असतो. यामुळे 12 चंद्र महिन्याचा मिळून एक चंद्रवर्ष बनतो. त्यात फक्त 354 दिवस असतात. अधिक मासात भगवान श्री विष्णूची विशेष पूजा अर्चना करायला हवी. श्रीमद भगवद्गीता, रामायण आणि विष्णू सहस्रनाम श्रद्धापूर्वक पठण, पारायण करणे, दान करणे, तसेच व्रत, भजन, कीर्तनामध्ये जास्तीत जास्त आणि नामस्मरणामध्ये वेळ घालवावा. आणि गंगा तीर्थस्नान करणे हे अत्यंत लाभदायक असते. हा पवित्र महिना भक्ती, साधना व इतरांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणजेच चांगले कर्म करून आत्मशुद्धी करण्याचा योग्य व सर्वोत्तम मार्ग आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.